हा बरोबर आहे बरं का तुमचं. गोप्या हा अय गोप्या कोणाशी बोलतोय? हा अहो घ्यायला काय हरकत नाही बरं का, पण त्याचा उपयोगच नाही होणार ना. हा म्हणजे नाही घेऊ शकत बघा. तर उपयोग नाही गोप्या होणार. कोणा संग बोलतोय? अरे एका स्कीम वाल्याचा होता ना. स्कीम सांगतो इथं आता बाईला मला पैसे द्यायचे ते कसे द्यायचे चाललंय तुझं काय रे? स्कीम ऐकतो अरे त्यांचं कामच आहे ना ती. अरे बिचारे एवढे मनापासून काम करीत आहेत आणि आपण खुशाल त्यांचे फोन कट करीतो, म्हणून जरा ऐकत होतो. त्याचं काय महत्वाचं बोलत होता रे? स्कीमाचं स्कीम होती. कसली स्कीम? अरे स्कीम म्हणजे भांडासारखी, म्हणजे एकदा पैसे गुंतवले ना का मुदत संपल्यावर दुप्पट मिळते असं काहीतरी होतं. पण आता गुंतवायला आपल्याकडे कुठे पैसे ना, आणि असलं काय स्कीम खरं असतं होय? गोप्या धुरपदा बाईचे पैसे असे देऊन टाकू. काय झालं? सांगतो तुला. आता काय करणार आहे तू? सांगतो ना तुला, चल ना. अरे काय इंग्लंड वाले कसं काय चाललंय? तुमच्या कृपेने एकदम भारी बघा. बरं है शम्मी, कॉपी है क्या तेरे पास? नहीं हो ना, कोई लेता नहीं देता ज्यादा. आपको लगता है ना बना के देता हूँ, पण 20 रुपए लगेगा दादा. 20 हे घे 500. 500 राहू दे, 2 बनव. 500ची कॉफी? मग बनव. काय मदनराव, लई चॉईस करता राव तुम्ही. 500ची कॉफी? चमन, पैसे आपण कमवतो कायसाठी? पोटासाठी आणि जिभेसाठी. मग पोटाची आणि जिभेची हाऊस करायला पाहिजे का नाही? अरे काय चाललंय? गप्रे. पण हे असे चोचले मोठ्या लोकांना शोभते. अरे तुम्हाला कुणी अडवलंय मोठं व्हायला? नाही का शम्मी? इतना पैसा कहाँ से लाएगा भाई? का सिलाय का म्हणजे? माझ्याकडे काय होतं, जेव्हा इंग्लंडला गेलो तेव्हा माझ्याकडे चहा प्यायला पैसे नव्हते. चहा माणसाला डोकं लागत, फक्त डोकं. पडदेशी असे पैसे मिळत नाही. हळूहळू पैसे जमविले मी आणि मग श्रीमंत होण्याची स्कीम शोधली. हा, इंग्लंडच्या राणीच्या अंडर वर्षातून 2 दिवस स्कीम असते. त्याच्यामध्ये जर का पैसे गुंतविले ना की तिप्पट पैसे मिळतात. तिप्पट. त्यातच मी गुंतविले, त्यात मला तिप्पट पैसे मिळाले. अय शमी, झाली का नाही काफी? बनवतो दादा, 500ची. बने बने. मदनराव, आम्हाला काही भेटेल का माहिती? तुला सांगितलं असतं रे चमन, तुला झेपल का नाही शंकाच आहे बघ. मदनराव सांगा तर खरं. थांबा. हॅलो, आय एम मदन हिंगणकर. येस, आय माय टॉक टू इंग्लंडची राणी. ओके ओके. बघा, तुमच्यासाठी फोन करून विचारतोय. म्हणजे मी आता सांगायचो तुम्हाला स्कीम चालू आहे आणि परत नसायची म्हणून ना. थांबा. हॅलो. येस येस, पीपल विलेज वॉन्ट मनी वर्क. ओ नो 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 प्लीज insist insist. Okay, fantastic fantastic. Okay, no, coming here, drink shami coffee. Okay, bye bye, care take. हॅलो तो हे काय झालं की त्यांना बोललो, पण त्यांचं पण बरोबर आहे. कसे मोठा बिझनेस आहे ना, पण स्कीम अजून चालू आहे बरं का. चालू आहे स्कीम. पण मग आमचा काय फायदा आहे त्याच्यात? तुला काय वाटतं बापे? चल बरं जा, आलोच. अरे घरात शेंड्या लावित होता, आता काय अख्ख्या गावाला लावणार आहे का? मला पण असं वाटतंय. चल. अरे काय विचार करतोय?
लय महागात पड नाही मी आहे ना. हा ठीक आहे चल. अरे पण दादा ठरलं का? हा ठरलं. सुरुवातीला जेव्हा मी पैसे गुंतविले होते ना 5 लाख भरले होते वाटतं. 5 लाखच भरले होते ना गोप्या. हा 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 त्याचे मला तिप्पट भेटले 20 लाख रुपये. पण दादा त्याचे तिप्पट 15 होतेत ना? अरे तेच चमन कसं आहे हीच तर त्यात गेम आहे वेगळी. आपल्याला तिप्पट पैसे तर मिळतातच मिळतात, पण आपली जी मुद्दल असते का आपण गुंतविलेली ती आपल्याला वेगळी मिळती. असे अयो म्हणजे मी 5,000 भरले तर मला 20,000 भेटतील, ते पण 3 महिन्यात. चमन त्याचं बी कसं आहे माहिती का, कमीत कमी 15,999 असतात भरायचे आणि जास्तीत जास्त 8,999 ह्या दरम्यानच ना कम ना ज्यादा. लईच पैसे आहेत राव. अरे चमन पैसे बी तसेच आपल्याला माघारी मिळतात ना ज्यादाचे. असा कुठला धंदा आहे मला सांगा ज्यादा एवढ्या सहजी पैसे मिळतात? आहे का? आहे मग कौन दादा, इसकी गारंटी क्या? म्या काय आलंय इंग्लंडच्या राजकुमारीचं सही असलेलं पत्र तुम्हाला भेटन. मग तर काही विषयच नाही. मग बरं तुम्ही आत म्हणून उद्या राजकुमारी म्या शाळेमोर तिथं थांबतो. ज्याला ज्याला पैसे जमा करायचे त्याने उद्या तिथं या. मी आता मोठा झालोय पण हे गाव समजा मा आहे ना, मला असं वाटतं हे गाव पण मोठं व्हावं. बाकी काही नाही, ज्याला ज्याला पैसे जमा करायचे त्यांनी या. आणि नाही आला तरी माही काही अडचण नाही, करायचं तर मनापासून करायचं, नाही तर नाही. वाह दादा, क्या बोले आप? मैं आऊंगा. दादा मी पण येईन ना. मी पण है दादा. मी पण या या या. अरे आज काय करतोय तू? 10 लाख जमविशील बाबा, पण 40 लाख कशी जमविशील? गप्पा हे गोप्या डोक्याला ताण देऊ नको बरं. उद्याचं बघू पहिलं, पुढचं पुढं नंतर. हा काही काय अख्ख्या गावात निघालं होईल. अरे बाबा गावातला झालेला धिंगाणा परवडन, पण त्या धुरपत्या बाईने घातला ना तर तो परवडायचा नाही. ईडिंगच्या बायकोला तयार करायचं बघावं लागन राव. Arya. My dear, it's been really good day today. Kajal taught me how to quilt today. Wait, I'll show you. Go there. Nice. Arya, ऐक ना, एक महत्वाचं काम आहे. इम्पॉर्टंट वर्क. Work? Which work? इट्स स्कूल. तिला सांग आपल्या गावात जी शाळा आहे का ती शाळा वाढवायची, मोठी करायची, तर तिथं तुला ट्रस्टी म्हणून काम करायचंय आणि सह्या मारायला यायला लागेल म्हणून. आणि ते आली की कौतुक बी कर म्हणून शाळेचं. सांगतो मारिया. ओके. Wow, nice idea. But who'll do my all chores? घरचे काम कोण करीन विचारायली. अगं इथं माझं नशीब काम करणं झालंय आणि तुला घरच्या कामाचं पडलं.
काजू आहे ना, काजू वन वर्क डे, यू दुसऱ्या दिवशी टुमॉरो वर्क. हा, ऍडजस्ट. Okay, but I have to tell her because she's my partner now. काय म्हणून काय गेली? अरे काजू वहिनीला सांगाय गेली. अयो काय फुटकं नशीब राव, काय बायका मिळाल्यात. हिला तिचं कौतुक आणि तिला हिचं. चल काहीतरी घोटाळा व्हायचा. चल. Casual. Casual. Tomorrow I'll be so busy. So will you be able to manage all the work tomorrow? वरचं काय? Gopu, will you explain her that tomorrow I'm busy, so she has to manage all the things. If she can't, I won't go. वहिनी, अहो ते उद्या त्यांना गावात जायचं होतं ना, ते विचारत होत्या. तुम्हाला काही अडचण नाही ना? अगं बाई, राजकुमारीजी, तुम्हाला कामाची किती काळजी आहे हो. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी समजा काम करेन. शी सेड ओके. Thank you, Kajal. Madan, I'm ready for tomorrow. I know Kajal. She'll manage it. उद्या यायला तयार आहे. एस. आईला जमलं गड्या. आता उद्या एकदा पैसे जमले ना, धुरपताबाईच्या हातात देऊन येतो पैसे, म्हणजे टेन्शनच नाही. बरं ऐका, आता ज्याला पैसे जमा करायचे त्यांनी इकडे येऊन जमा करा. त्यांनी इथं आल्यानंतर या वहीवरती नाव नंबर सही घ्या, म्हणजे कसं आहे परत तुम्हाला पैसे घेताना अडचण नको. हा बर, राजकुमारीजी आता तुम्हाला या योजनेबद्दल सगळी माहिती देतील. अहो मदनराव, आपण त्यांचं इंग्रजी आम्हाला काय कळणार आहे? म्या कायला आहे गिव्ह स्पीच स्कूल ऑन स्कूल. Okay. Hello, everyone. First of all, I must say, I'm really happy that you guys have chosen me as the trustee of this project. School is really important in children's life. Every children deserve a good education for their great future. And you guys are helping and contributing in same cause. That's a really great thing. So, thank you so much for having me here. I love you all. ऐका, जसं मी तुम्हाला समजा सांगितलं होतं तसंच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या आज आनंदी बी झालेल्या आहेत. ठीक का, तुम्ही एवढा मोठा विचार केला त्याबद्दल. पण दादा हे समजा तुमच्यामुळेच झालं ना. हा, माझ्यामुळं काय, समजा वरच्यामुळं. बरं चला आता एकेकाने पैसे गोळा करा, या जमा करा. बंटी सेट थांबा. हे घे तुझे 20. बस झाले बंटी शेट, म्हणजे आता 3 महिन्यात 2 लाख होत असते. 20चे? अहो नाही हो, माझ्याकडे 30 आहेत ना. 30 आणि 20 50. मग 50चे एवढे कसे रे? अहो 30 तर खरी गमत आहे ना बंटी शेट. तुम्हाला सांगतो, पुढच्या 3 महिन्यामध्ये मोठा कॅमेरा घेत असतो. त्याच्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये एक मोठा स्टुडिओ बांधित असतो बघा. हा काय करणार, काय जे म्हणतो काय घोटाळा तर नाही करणार ना? नाही, तसं काही नाही.
अहो ते आपलं सांग 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 नाही नको. अरे सांग ना. नको ना बंटी शेठ. अरे सांग म्हणलं तर जास्त शाईंटिंग नको मारू. जे गॉगल दिला ना ते डोळ्यावर घालीन आणि डोळा फोडीन. मग फोटो कसे काढशील? नको नको. अहो स्कीम सुरू आहे स्कीम. 3 महिन्यात पैसे तिप्पट होत असते. पैसे तिप्पट? हा तुम्ही पण लावा ना. लग्नाची किंमत असेल तर सांग. इथं लग्नाला पोरगी द्याय ना कोणी काही ना. आणि तुला माहिती व्यवहाराचं मम्मीकडे असतं, माझ्याकडे असते का? मम्मी देती नाही देती पैसे. बरं चला मला जरा शाळेवर सोडता का? आज शाळा शिकायची काय तुला आता? काय बंटी शेठ सांगतो ना. तुम्ही चला तसंही. नाही मी किक मारतो ना, तू बस मग. मी आहे ना बंटी शेठ. मदनची किंमत होय? हा अरे तुला माहिती ना त्या नोटा इकडे चलत नाही, मंदी आहे. हा अरे मग हो मदनराव, हे जे 3 पट पैसे भेटणार आहे ते इंग्लंडच्या नोटामध्ये भेटणार काय? हा मग आता पैसे इंग्लंडवरून येणार म्हणल्यावर काय विषय आहे का? अगं बाबू, अरे चमन ते पैसे इकडे चलत नाहीत. तुला इंग्लंडला जावं लागेल खर्च करायला, राजकुमारजीच्या गावाला. पण त्याचा काय उपयोग? अरे तिकडे जायचा खर्च किती लागेल? हा राव हे आधीच विचारलं पाहिजे होतं. अरे पण आता राजकुमारी मोर कसं बोलायचं? ए भाऊ काय करायचं ना ते आत्ताच करून टाकू. त्या आयला नंतर आहे ना डोक्याला ताण नको. दादा तुम्ही आता विचारा ना. बरं बरं मी जातो. हो मदनराव. अरे आता तुम्ही मग पैसे भरून गेले होते ना, अजून भरायचे काय? नाही नाही ते आमचे पैसे परत द्या आम्हाला. का काय आलं? नाही 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 ते परत पाहिजे पैसे. हा परत पाहिजे, परत पाहिजे. आमचे पैसे आम्हाला परत लागणार. हा परत पाहिजे. ओ मदनराव, तू तर म्हणला ना ते इंग्लंडचे पैसे इकडे चलत नाही म्हणून. What did Bunty say? माझं नाव घेतलं ना. राजकुमारीजी, आता सरपंच बाईचा पोरगा म्हणून प्रश्न पडला हो. Sarpanch. What Sarpanch? मदन, अरे हे लोक काय ऐकत नसतात आता. माऱ्या मोर जर पैसे द्यावं लागले ना तर समजा घोटाळा होईल. मग गावात बी धिंगाणा आणि घरात बी. Madan. एस एस What is this? Why these people are looking at us like this? Do they need something from us? What did Bunty Shed say? पाहिलं का ती काय म्हणतीये? लोक काय म्हणताय ते विचारायली ती. एक काम कर, हिला पहिलं इथनं घरी घेऊन जाय. अरे कसं? इथलं काम झालंय म्हणा तुझं, निघ घरी म्हणून जाय. मारिया, हिअर वर्क कम्प्लीट. यू गो टू होम. But these people? मारिया मॅनेज आहे. नीड काजल, यू नीड काजल, गो गो. Oh, okay. Bye everyone. मदन, मी सोडून येऊ का राजकुमारजींना? नाही गरज नाही बंटी, ते त्यांना घर माहिती. राजकुमारीजींना राग आला काय, निघून गेले? ए भाऊ आला तर आला जाऊ दे. हे आपले पैसे महत्वाचे. ते पैसे द्या आमचे. गोप्या पैसे दे भाऊ, नाही तर बरं डोक्याला कुठं व्हायचं. हे बघा, समद्यांनी एका रांगेत या. समद्यांना ज्याचे त्याचे पैसे देतो. हा 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 ए चला. चला रे पैसे. ए नको देऊ पैसे चल.